मी धनंजय मुरलीधर शिंदे, राहणार उक्कडगाव, तालुका पालम, जिल्हा परभणी येथील रहिवासी असून दिव्यांग आहे. मी सतत पाठपुरावा करत आहे भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्याविरोधात, पण प्रशासन त्यांच्यावर कारवाई न करता बदल्या करत आहे. किती खेदाची बाब आहे. अपंग कुटुंबाला प्रशासनाकडून खूप त्रास झाला आहे. किती दिवस त्रास सहन करायचा. पुराव्यासहित पुरावे आहेत, व्हिडिओ आहेत, रेकॉर्डिंग आहेत, तरी शासन यांच्यावर कारवाई करत नाही. माहितीचा अधिकार मागितल्यास माहिती मिळत नाही. माहिती मिळत नाही म्हणून अपील केली. पैसे 4,420 रुपये भरून घेतले तरी माहिती दिली नाही मला. नंतर BDO साहेब यांच्याकडं अपील केले. 6 तारखेला 23 तारखेला सुनावणी ठेवली. सुनावणीला मी हजर झालो. त्यांनी पालकमंत्र्यांची मीटिंग परभणीला झाल्यामुळे सुनावणी कॅन्सल केली. नंतर मी कधी ठेवता म्हणून असे विचारले. त्यांनी 8 दिवसात ठेवतो म्हणले. 8 दिवसात ठेवतो म्हणले. त्यांनी 26 तारखेला पत्र काढलेलं ते पत्र माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. BDO साहेब सिसोदे आणि ग्रामसेवक या दोघा तिघांनी संगनमत करून मला नोटीस न देता हिअरिंग घेतली आणि नंतर निकाली काढलेले पत्र मला 5 तारखेला दिले. त्यामध्ये नमूद केले आहे 23 तारखेला सुनावणी झाली. सुनावणी तर केलीच नाही आणि 1 तारखेला जी सुनावणी झाली त्या सुनावणीचे मला कोणतेही पत्र किंवा नोटीस तोंडी असे काहीच मला भेटले नाही. सुनावणी अर्जदाराला न कळता या तिघांनी मिळून घेतली व मला यांनी विनाकारण माझी हरासमेंट केली. कारण फक्त मला यांनी डावलून टाकलं व त्यांच्या बदल्या झाल्या आणि मी विचारला असता बदल्या केल्यावर त्यांची कोणतीच कारवाई होत नाही अशी मला उत्तर दिली. पण का? चोरी करतात, चोरी करतात आणि चोर पळून जातो, त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत का? का अधिकारावे संविधानाने अधिकार दिला आहे का? नाही, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मी आता 13 ऑगस्टपर्यंत फक्त प्रशासनाची वाट बघत आहे. 13 ऑगस्टच्या नंतर मी 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. उपोषणात देखील मला न्याय नाही मिळाल्यास मी घरला परत येणार नाही, तिथेच आत्महत्या करणार आहे. आणि याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील आणि दोषी अधिकाऱ्यांची राहील. मी पूर्ण PNना, कलेक्टर ऑफिसना, सर्वजणांना कळवलं आहे. यांची तात्काळ दखल घ्यावी. पत्रकारांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेअर करावा व सेव्ह करून ठेवावा. हे आता यांच्यावर या व्हिडिओद्वारेच माझी शेवटची आपल्याला विनंती आहे. कारण मला न्याय तर मिळणार नाही. दोषी अधिकाऱ्यांना वाचवलं जातं आहे. सामान्य जनतेच्या हक्कासाठी आलेला पैसा यांनी लंपास केलेला आहे. अधिकारी वाचवत आहे. किती दिवस यांना मला आता सैन होत नाही यांच्याशी खेटण्याची. माझी ऐपत नाही, अपंग आहे, मी परेशान झालो आहे. आत्ता मी फक्त 15 ऑगस्ट माझी अंतिम तारीख आहे आणि यांना शिक्षा देण्यासाठी व्हिडिओ हा आपल्याकडे सेव्ह राहावा. प्रशासन जबाबदार राहील. ग्रुपमध्ये पूर्ण मंत्र्यांचे PA, जिल्हाधिकारी साहेब, गटविकास अधिकारी साहेब, पत्रकार, ग्राम सगळे आहेत. यांना कळवत आहे. शेवटचा व्हिडिओ आहे आणि मी अंतिम माझी यांना वैतागून आता कळकळीची विनंती आहे. 13 तारखेला मला न्याय द्यावा, नाहीतर मी आपल्या कार्यालयासमोर शेवटची विनंती आहे.